आपल्या ह्या मायमाऊलींना आपण बजेटमधनं काहीतरी दिलं पाहिजे। मी त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम लावलेले आहेत, वेगवेगळी बंधनं घातलेली आहेत। मला गरिबांना द्यायचं होतं, त्याच्यामुळे ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे अशा प्रकारची महिला, ती कुठल्याही जाती धर्माची असू, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, कुठल्याही समाजाची असू, मागासवर्गीय असू, आदिवासी असू, अल्पसंख्याक असू, भटक्या समाजातली असू, सर्वसाधारण समाजातली असू, ओबीसी समाजातली असू, कोणत्याही समाजातली असू, त्या महिलेला मदत झाली पाहिजे। मात्र तिचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे। वास्तविक ही योजना गरिबाच्या करता आहे, माझ्या मायमाऊलीच्या करता आहे। मला ती योजना नीट तुमच्यापर्यंत पोहोचवायची, पारदर्शकपणे पोहोचवायची, तुमच्या अकाउंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजेत। माय भगिनींनो, मायमाऊलींनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पैसे देत असताना जुलैपासून सुरू झालंय। फॉर्म भरायला ऑगस्टमध्ये देखील आम्ही परवानगी दिलेली आहे। ते छाननी केल्यानंतर लाभार्थीच्या अटीमध्ये मात्र तुम्ही बसला पाहिजे। जुलैमध्ये जर समजा श्रीगोंदा तालुक्यातल्या काष्टीच्या महिलेचा फॉर्म आला नाही, अर्ज आला नाही, तर तो अर्ज ऑगस्टला भरला तर तिला जुलैचेही पैसे मिळणार आहेत, ऑगस्टचेही पैसे मिळणार आहेत। 2 महिन्याचे 3,000 रुपये। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीने असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार। मायमाऊलींनो, ही योजना आणताना मी फार विचारपूर्वक आणलेली आहे। मोठा खर्च आहे, 45,000 कोटी। एवढा पैसा ग्रामीण भागात, शहरी भागात गरीब महिलांच्या हातामध्ये जाणार आहे।